गंगा मैया की जय, यमुना मैया की जय। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर महादेव। हर हर गंगे। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला SM क्रिएशन @14 या यूट्यूब चॅनेलवरती। प्रयागराज, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे प्रयागराजला। जागा भेटली यूट्यूब चॅनल, जागा चांगली भेटली। इथे क्राऊड आलेला आहे, बहुतेक क्राऊड काल रात्री येऊन गेलेला। मित्रांनो, आता पुढचा प्रवास आपल्याला इथून ऑटो किंवा बाईकने करावा लागेल। बघूया पुढे जाऊन काय मिळतं। आम्ही तर गाडी इथेच पार्क केली, आता चला जाऊया पुढे। मित्रांनो, आम्ही बाईक राईड घेतलेले आहेत, पर पर्सन बहुतेक 400 रुपयात आम्ही डन केलेला आहे। प्रत्येक बाईकवर 2 जण असेल। आम्ही 2 बाईक आता करून जाऊ। अच्छा, आपण तिकडे बसा बसा। हां, मला चला, फायनली झालेला आमचा प्रवास सुरू। पुढे मागे बाईक। तर मित्रांनो, हा बाजूला नैनी स्टेशन आहे। मला जर यायचं असेल तर नैनी स्टेशनला उतरून तुम्ही येऊ शकता पुढे प्रयागराजला। मित्रांनो, आम्हाला बाईकवाल्याने इथेच सोडला, इथपर्यंत आम्हाला चालत जायचं आहे। आम्ही पुढे चालत गेलो। तर मित्रांनो, समोरच बघू शकता असे टेंट केलेले राहण्यासाठी सोय म्हणून बऱ्यापैकी सोय केलेली आहे। मित्रांनो, समोरच बघू शकता प्राथमिक उपचार केंद्र आहे। फायनली मित्रांनो, बघू शकता आपण कुंभमेळ्याजवळ पोहोचलेलो आहे। आता आपण चाललेलो आहे, बघूया आपल्याला होडी बोट कुठे भेटते, त्या आतमध्ये संगमावर नेल। मग आपला पुढचा प्रवास तिकडनं थेट संगमावरून रिटर्न। समोरच बघू शकता, येतोय। मित्रांनो, आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की आम्ही इथपर्यंत पोहोचू, गर्दी असेल काय असेल, पण फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि आनंद आमचा गगनात मावेना असं झालेला आहे।
हा तुमचे सांगा एक्सप्रेशन काय आहे, कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान. सहज आलो, आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या सहज येऊ शकू आपण. इझी झालं एकदम मोकळं. बिना सायास इथपर्यंत येऊन पोचलो, यातच मोठा आनंद आहे आम्हाला. हो हो. झाले सक्सेस म्हणजे आपलं तेवढं, आता राहिले थोडंच. मित्रांनो, इथे बॉटल विकल्या जात आहेत गंगाजल घेऊन जाण्यासाठी. आम्ही तर घरूनच आणलेले कारमध्ये टाकून. वन तेवढं तर अगोदर पण झालेलं. बार्गेनिंग बॉय ना मेरा, तेवढं अगोदरच पण बोललेलं. बरेचसे सांगितलं हा महाराजांना घेतला दरबाराला. तो पण आला 100 जण. जल्दी ढूंढ. कितना टाइम लगेगा जाके आने में? और उधर कितना टाइम लगता हो? कोई जल्दी नहीं भाई, इसके लिए तो आया पूरा. क्या जल्दी करेंगे? चलने दो ना तो. जल्दी जल्दी की सवारी ढूंढ बस फटाफट. थोड़ा बार्गेनिंग कर लो. डायरेक्ट बोलतो तो. हां मित्रांनो, आम्हाला बोटिंगसाठी या मुलाने बार्गेनिंग करून अगोदर 1200 बोललेला. आता तो 1000 वरती आलाय. गर्दी नसल्यामुळे आमचं काम झालं 1000 रुपयात पर पर्सन बऱ्यापैकी. आ गया तो आ गया. झालं काम सगळं निघून जाय ना. बसायलाच नाही, झालं काम निघून जायला पाहिजे. उघड ठेव काय म्हणतात ना सर. हो गया हो गया. मित्रांनो, आमची सवारी रेडी झालेली आहे. चला आम्ही जातो आता. गंगा मैया की जय, यमुना मैया की जय. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर महादेव. प्रवास सुरू झालेला आहे फायनली. ज्या दिवसाची प्रतीक्षा होती ते आम्ही फायनली पूर्ण करतो आज. तर मित्रांनो, समोरच बघू शकता हा इलाहाबाद फोर्ट आहे. काय भारी वाटते, एक नंबर. इथे तरी आहे म्हणा, भारी वाटतं एकदम. वा बघा मस्त वाटतंय बघा. ओ
मित्रांनो समोरच बघा पक्ष्यांचा थवा काय भारी वाटते आणि पाण्यात रांगणणारे पक्षी बघू शकता. कबुतरांचा कसा थवा असतो तसं पूर्ण थवाच झाले. टक्कर पे टक्कर चल रहा है. एकटाच खिचतोय का? फायनली मित्रांनो आपण त्रिवेणी संगमवर पोहोचत आहे. बघू शकताय लाईनवर कपडे तुम्ही. आणि कुठे चेंज काही समजलंच नाही. हात लावूच नका तुम्ही बाहेर मला पकडा. हात नका लावू. जरा तरी हात फसलं ना डायरेक्ट घ्यायचं. आता संगमावर आणणं बरोबर नाही. ते खूप अडचण होऊन लागली. फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे जिथे आपल्याला आंघोळ करायची आहे तिकडे. चला आता येऊया स्नान करून. घ्या पाणी कमी आहे काही नाही. हर हर गंगे. उडकी मारायला लागेल ना. फायद्यात उडव पाणी उडव चालतं. समजून घ्या. पप्पा एन्जॉय करतात पूर्ण. मस्त पप्पा तुम्ही एन्जॉय मस्त करताय.
चालू है यहाँ पे। काय फरक पडत नाही, कशाला पाहिजे अरे एकदम कसं फायनली मित्रांनो आमचं झालेलं आहे त्रिवेणी संगम अंघोळ करून सुस्त बस राहिलो आता उद्या आम्ही एन्जॉय करतोय। अभी 2 दिन पहले बनाया ना यार, इतना दिन क्यों नहीं बनाया? हो गया, अभी खत्म हो जाएगा, अभी कमाई के कुछ नहीं अब इतना 1 महीना पहले बनाया तो पूरा वसूल हो जाता है। अभी रहेगा मेला, अभी रहेगा। भाड़े से लिया है? हाँ भाड़े से लिया है? नहीं, 26 तक रहेगा, उसके बाद भी थोड़ा बहुत रहेगा। ऐसे भी लोग आते हैं, ऐसे भी आते रहते हैं, उतना नहीं, नाव में भीड़ उतना नहीं। कितना रेट रहता है? उस टाइम भी इतना ही रहेगा, इसलिए उस टाइम ज़्यादा नाव नहीं रहेगी। ते तेवढं काय ते ठीक आहे हो, तेवढं ठीक आहे। बाबा काय काय विचार केलेले? आमचं तर अगोदरपासून ऑफिसमध्ये बसल्यापासून चालायचं कसं होईल गर्दी बघितली बघू। हो गर्दी ॲक्च्युली आहे खूप आहे, एवढं वाटत नाही। मित्रांनो आम्ही स्नान करून रिटर्न आल्यानंतर किनाऱ्यालाही तेवढीच खूप गर्दी होती। ज्यांना परवडत नसेल ते किनाऱ्यालाच आंघोळ करत होते आणि त्या संगमावर गेलेलो। मित्रांनो बघू शकता ही समोरच VIP लोकांसाठी आहे बोट। समोरच बघू शकता पॅराशूट रायडिंग आहे। मला तरी करायची होती पण काही वेळ मिळाला नाही। चला जाऊ दे, नेक्स्ट टाइम बघू। तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे। तुम्हाला संगमावरील व्हिडिओ आणि महाकुंभ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका। चला बाय।